बारामती ॲग्रो कंपनीवर छापा पडलेला आहे। केंद्रीय तपास यंत्रणांकडून कंपनीवर छापेमारी करण्यात आली आहे। तर पिंपळीमधील कार्यालयावर सुद्धा छापा पडल्याची माहिती आहे। आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणेचा छापा पडलेला आहे। पिंपळीमधील कार्यालयावर छापा पडल्याची माहिती आहे। तर याआधीही रोहित पवार सीईओ असलेल्या बारामती ॲग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणेची धाड पडली होती आणि आता आज पुन्हा सकाळी बारामती तालुक्यातील पिंपळी या ठिकाणी असलेल्या ऑफिसवर तपास यंत्रणा पोहोचली। नेमकी कुठली तपास यंत्रणा या ठिकाणी पोहोचली हे मात्र कळू शकलं नव्हतं काही वेळापर्यंत। दरम्यान या विषयाधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास कोकरे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल? बारामती ॲग्रो कंपनीवर छापा पडल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत या छाप्याविषयीचे? नक्कीच परा रोहित पवार हे शरद पवार गटाचे आमदार आहेत आणि गेल्या काही दिवसापूर्वी रोहित पवार हे सीईओ असलेल्या बारामती ॲग्रो या कंपनीवरती केंद्रीय तपास यंत्रणाची धाड पडली होती आणि आज रोहित पवारांच्याच मालकीचा असलेल्या बारामती ॲग्रो या कंपनीवरती केंद्रीय तपास यंत्रणाची धाड पडलेली आहे। सकाळी 5:30 ते 6 वाजता या ठिकाणी ही धाड पडल्याची माहिती समोर येत आहे। मात्र यामध्ये ही ईडी आहे किंवा सीबीआय अशी माहिती अद्यापही खात्रीलायक माहिती मिळाली नाही। मात्र 5:30च्या सुमारास या ठिकाणी हे अधिकारी या कंपनीमध्ये दाखल झालेले आहेत आणि या कंपनीमधील जे कर्मचारी असतील, कंपनीचे संचालक मंडळ असतील आणि कंपनीचे जे याच्यावर असेल यांची चौकशी सुरू असल्याची माहिती देखील समोर येते। मात्र कुठेतरी राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार गट वेगळा झाला आणि यामध्ये आमदार रोहित पवार हे शरद पवार यांच्या सोबत गेले। मात्र आता अजित पवार हे सत्तेत असल्यामुळे जाणीवपूर्वक आपल्यावरती आपल्याकडे ईडीचा रोख देऊन आपल्याला या ठिकाणी ईडीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातोय असं देखील आरोप निश्चितच कोकरे एक आरोप केला जातोय। तपास यंत्रणांकडून दबाव आणून आपल्याला अजित पवारांसोबत येण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप शरद पवार गटातील अनेक नेते करताना दिसत आहे। दरम्यान तुम्ही सांगितलं की कोणती तपास यंत्रणा आहे त्याविषयी माहिती कळू शकलेली नाहीये। दरम्यान हा छापा फक्त एका ठिकाणी पडलेला आहे का इतरही ठिकाणी पडला आणि रोहित पवार असतील किंवा शरद पवार गटातील जे नेते आहेत त्यांच्याकडून यावर काही प्रतिक्रिया आली आहे का? नक्कीच या ठिकाणी रोहित पवारांच्या बारामती या ऑफिस कार्यालयावरती या ठिकाणी एकाच ठिकाणी छापा पडलेला आहे, दुसरीकडे नाही। या ठिकाणी हे कार्यालय रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार या ठिकाणी सांभाळत असतात। मात्र दुसरीकडे या ठिकाणी कुठेही छापा पडलेला नाही। या ठिकाणी याच कंपनीमध्ये छापा पडलेला आहे आणि या ठिकाणी अद्यापही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्यांकडून या ठिकाणी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र कुठेतरी रोहित पवारांवरती दबाव आणण्यासाठी आणि अजित पवार गटाकडे वळवण्यासाठी ही धाड पडल्याचं या ठिकाणी माहिती। निश्चितच विकास, थोडंसं थांबवते मी। आपल्यासोबत अमोल मिटकरी जोडले गेलेले आहेत आमदार, त्यांच्याकडून प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात। मिटकरी सर, बारामती ॲग्रो जी रोहित पवारांची कंपनी आहे तिथं केंद्रीय यंत्रणांचा छापा पडल्याची माहिती आहे, तुमची काय प्रतिक्रिया? आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला हा छापा पडल्याची माहिती आता मिळाली। बारामती ॲग्रोवर यापूर्वी पण त्यांना नोटीस दिली गेली होती, त्या नोटीसची कदाचित पूर्तता झाली नसेल म्हणून हा छापा पडला असावा। पण नेमका छापा का पडला याची मला माहिती एकदा घेऊ द्या, त्याच्यानंतर मी बोलतो। मला आता मी एका मीटिंग मध्ये असताना हा कॉल आला, तुमच्या चॅनलवर ही बातमी सुरू आहे पण ती ईडीची छापा का पडला ते मी पाहिल्यानंतरच ते सांगितलं। आता कुठलं राजकीय अन्वयार्थ कोणी लावला असेल तसा प्रश्न असेल तर मी त्याचं उत्तर देतो। निश्चितच मिटकरी सर, वारंवार शरद पवार गटाकडून अशा पद्धतीने आरोप केले जात आहेत की आमच्यावर दबाव आणला जातोय तपास यंत्रणांच्या माध्यमातून अजित पवार गटासोबत यावं, सत्तेत सामील व्हावं यासाठी, याविषयी तुम्ही काय सांगाल? अजित दादा पवार हे अजिबात कोणावर दबाव आणणारे नाही। त्यांचा मूळ स्वभाव तसा जो आहे तो आहे सर्व महाराष्ट्राला माहित आहे। त्याच्यामुळे रोहित पवारांवर दबाव आणून त्यांना इकडे घेणं इतके काही दुर्बळ आम्हाला तुम्ही समजू नका। शेवटी हा एक प्रोसेसचा भाग आहे। ईडीचं काम करते आहे, छापेमारीचं काम करते आहे। त्याचा अजितदादांनी दबाव आणल्याचा दुरान्वये संबंध कृपा करून जोडू नका। बारामती ॲग्रोनी जर काही केलंच नसेल तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही, पण जर काही त्यांना आढळलं असेल तर त्यांनी चौकशीला सामोरं जावं, एवढंच आमचं म्हणणं। मिटकरी सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर अमोल मिटकरी यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे, नेमका कशामुळे हा छापा पडला त्याविषयी मी माहिती घेतो असंही ते म्हणालेत आणि त्याचबरोबर राजकीय अर्थ काहीही याचा काढू नये अशी प्रतिक्रिया सुद्धा अमोल मिटकरींनी दिलेली आहे। तर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कंपनीवर छापा पडल्याची माहिती समोर येते। या कंपनीचे सीईओ हे
रोहित पवार आहेत जे सध्या शरद पवारांसोबत आहेत। राज्यामध्ये राष्ट्रवादीतील एक गट हा सत्तेत सामील झालेला आहे, अजित पवार गट, तर दुसरा गट शरद पवार गट हा विरोधी पक्षामध्ये आहे आणि त्यामुळे विरोधकांकडून वेगवेगळे आरोप केले जात आहेत। आमच्या विरोधात तपास यंत्रणांचा वापर केला जातोय, दुरुपयोग केला जातोय असे आरोप अनेक वेळा करण्यात आले आहेत आणि त्यातच आता पिंपळीमधील बारामती ॲग्रो कंपनीच्या कार्यालयावर छापा पडलाय, त्यामुळे आता पुन्हा एकदा हे आरोप होण्याची शक्यता आहे। दरम्यान शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तपासे सर, बारामती ॲग्रोच्या एका ठिकाणी छापा पडलेला आहे, याविषयी तुमची काय प्रतिक्रिया? सरकारला छापा सरकार नाव द्यावं की काय दुसरं नाव द्यावं तेच कळत नाही। कुठेतरी विरोधकांना लोकशाहीमधनं पराजित करण्याऐवजी दाट दपट करून सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून त्यांना राजकारणामध्ये संपवण्याचं काम विद्यमान सरकार करत आहे। आणि आज रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर जर ईडीचा छापा पडला असेल तर मला वाटलं अतिशय दुर्दैवी। तो एकटा मुलगा, कमी 35-36 वर्षाचा मुलगा, स्वतःच्या आजोबा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीसाठी यात्रा काढतो, बेरोजगारांच्या बाजूने उभा राहतो, चांगल्या प्रश्न विधानसभेमध्ये रोजगाराचे मांडतो, MIDCचे मांडतो। त्याच्या कंपनीवर जर ईडीचा छापा पडत असेल आणि हे केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून जर होत असेल तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुर्दैवी भारतामध्ये काही असू शकत नाही। हे निश्चितच पॉलिटिकली मोटिवेटेड छापा आहे, कारण त्यांच्या कंपनीमध्ये तसं काहीच अंडर डिलिंग किंवा चुकीचे डिलिंग नाही। ह्याच्या आधी ते झालं होतं, त्याच्या संदर्भात त्यांनी प्रक्रिया देखील लिहिली आहे आणि कुठेतरी घरात देखील याला बळ मिळते की काय अशी देखील शंका आता येऊ लागलेली आहे, कारण त्यांनी अजितदादांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली, स्पष्टपणे सांगितलं की पवार साहेबांच्या बाजूने मी त्या ठिकाणी उभं राहणार। आणि मला वाटतं की कुठेतरी 2024च्या लोकसभेच्या नजर ठेवून जेवढे चांगले नेते आहेत त्यांच्यावर कुठेतरी ईडीचं दडपण आणण्याचं एवढंच काम विद्यमान सरकार करत आहे। मागे जो सर्वे निघाला त्या सर्वेमध्ये देशातलं काही चित्र तरी वेगळं असलं तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूने पोषक असं वातावरण असे अनेक सर्वेतनं सिद्ध झाले आणि आता कर्तबगार तरुणांना, कर्तबगार नेत्यांना नामोहरम करण्याचं काम विद्यमान सरकार किंवा केंद्रातल्या सरकारने सुरू केलंय, एवढंच माझी प्रतिक्रिया आहे। निश्चितच तपासे सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे, पण थोड्या वेळापूर्वी अमोल मिटकरींची प्रतिक्रिया घेतलेली होती। ते म्हणाले की याचा काहीही राजकीय अर्थ काढू नये, या कंपनीला आधी सुद्धा नोटीस आलेली होती आणि काहीतरी चुकीचं नोटीस आली होती, ती पर्यावरणाच्या संदर्भातली नोटीस होती, त्याच्यावर कोर्टाने देखील स्टे दिला, हे आपल्याला माहिती। ईडीची नोटीस आली नव्हती, ईडी अचानक त्या ठिकाणी पोहोचली, आता ज्या बातम्या चालू आहे त्याच्यावर। म्हणजे याचा अर्थ आता थोड्या वेळापूर्वी जेव्हा अमोल मिटकरी म्हणत होते तेव्हा म्हणत होते, त्यांनी सांगितलं की अजित पवार हे दबाव टाकण्याचं काम करत नाही। अमोल मिटकरांना कोणी सांगितलं की त्यांना ईडीची नोटीस आधी आलेली? कुठे? त्याच्या आधी जी नोटीस मागच्या 2-4-3 महिन्याआधी आलेली ती पर्यावरण विभागाची होती। त्याच्यावर खुद्द रोहित पवारांचं ट्विट देखील आहे, त्याच्यावर माहिती देखील उपलब्ध आहे आणि तपासे सर, आताची जी कारवाई होतीये ती नेमकी कशासाठी होती याविषयी तुमच्याकडे काही माहिती आहे का? माझ्याकडे माहिती काही नाही, परंतु जेवढे लोक मागे आमच्या जयंत पाटलांवर तशा प्रकारची कारवाई झाली, त्यांना नोटीस झाली, त्यांना समज, आज रोहित पवारांच्या कारखान्यात आणि कारवाई चालू आहे, तुम्हीच मला सांगताय। माझ्याकडे म्हणजे नेटवर जी माहिती तीच उपलब्ध आहे। आता संध्याकाळी आम्ही सविस्तर माहिती घेऊ आणि त्याच्यातनं सांगू काय, परंतु ह्याच्या मागे भूमिका ही 100% राजकीय आहे। निश्चितच तपासे सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर महेश तपासे शरद पवार गटाचे प्रवक्ते होते, त्यांनी सांगितलेलं आहे की 100% यामागे राजकीय भूमिका आहे आणि रोहित पवार हे चांगल्या पद्धतीनं काम करतायत, त्यामुळे त्यांना संपवण्याचं काम सुरू आहे। जे महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील चांगले नेते आहेत त्या सगळ्यांच्या मागे तपास यंत्रणा लागल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे आणि त्याचबरोबर जी कारवाई आता होतीये रोहित पवार यांच्या कंपनीवर, तो सुद्धा राजकीय एक भाग असल्याचं, राजकीय सुडापोटीची कारवाई केली जात असल्याचा आरोप सुद्धा महेश तपासेंनी केलेला आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, बारामती ॲग्रो कंपनी ज्याचे CEO रोहित पवार आहेत, तर त्यांच्या कंपनीवर छापा पडलेला आहे आणि याविषयी रोहित पवार यांनी स्वतः ट्विट केलं आहे, ट्विटरवरून माहिती दिलेली आहे। नेमकं काय म्हणतायत रोहित पवार पाहूयात। तर हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा, ज्यांनी पिढ्यानपिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला
अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्यानं महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्यानं महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाची तयारी ठेवावी लागते, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. रोहित पवारांनी प्रत्यक्षपणे याविषयी काही नाही म्हटलं तरी देखील संघर्षाचा एक मुद्दा जो आहे तो उपस्थित केलेला आहे आणि आपल्याला टिकवण्यासाठी हा जो महाराष्ट्र धर्म आहे तो टिकवण्यासाठी आणि जपण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाची तयारी ठेवावी लागते, असं ते म्हणतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.